नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये मेगा भरती होणार आहेत। जवळजवळ 29,000 प्लस जागांची भरती त्या ठिकाणी होणार आहे। तुमची जर 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, आयटीआय झालेला असेल, प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी एसटी महामंडळामध्ये येणारी जी काही भरती आहे त्यामध्ये विविध पदं आहेत, त्या पदांसाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आपण याच्या अगोदर 3 ते 4 व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की तुमची जर 10वी झालेली असेल तर कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात, 12वी झाली असेल तर कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकतात, तुम्ही ग्रॅज्युएशन वरती कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकतात। त्यानंतर तुमची वेतन श्रेणी आपण बघितलेली आहेत, वयोमर्यादा बघितलेली आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बॅच बिल्ला काढायचा आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हेवी लायसन पाहिजे आहेत। तर हे व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ बघू शकतात। तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तांत्रिक आणि अतांत्रिक पदं कोणती या ठिकाणी येऊ शकतात, त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, अतांत्रिक पदं जे आहेत त्यासाठी कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, तांत्रिक पदांसाठी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला बॅच बिल्ला लागणार आहेत का, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लायसन्स लागणार आहे का, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये जी काही भरती होणार आहे तर त्यासाठी आपली एक स्पेशल बॅच सुरू झालेली आहे। ह्या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटणार आहेत, सर्व विषयांच्या नोट्स भेटणार आहेत, टेस्ट सिरीज भेटणार आहेत आणि अत्यंत कमी फीज मध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत। यामध्ये तुमचा मराठी विषय असेल, इंग्रजी, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि जीके ह्या विषयांची परफेक्ट तयारी होणार आहे आणि तुमची भरती ही लवकरच येणार आहे। मित्रांनो, भरती आल्यानंतर जर तुम्ही क्लासला ऍडमिशन घेतलं किंवा अभ्यासाला सुरुवात केली, तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होणार नाही आणि तुम्हाला पाहिजे ते पद त्या ठिकाणी भेटणार नाही। तर मित्रांनो, तुम्ही आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे। जर मित्रांनो तुम्हाला जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करायचं आहे। ह्या ऍपवरनं तुम्ही बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात किंवा या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 8669391631 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात। अत्यंत कमी फीज मध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकतात ही जी काही जाहिरात आहे तर ही जाहिरात जुनी आहे, परंतु हे जे काही पदं आहेत तर आता येणारी जी काही मेगा भरती आहे त्यामध्ये येऊ शकतात। ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल, टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलवरती डेलीचे क्विज असेल, त्यानंतर नोट्स असेल, कोणतीही भरती आली तर त्याची पहिली ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या युट्यूब चॅनलवरती येत असते आणि त्यानंतर त्याची जी काही पीडीएफ आहेत तर ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येत असते। तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे, ही पीडीएफही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहेत। ओके, आता पद बघा, हे 6 वाहतूक अधीक्षक कनिष्ठ। ओके, आता हे जे काही सर्व पद आहेत तर ह्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, महिला माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त। ओके, परंतु ही जुनी जाहिरात आहेत, नवीन जाहिरातीमध्ये हे पद त्या ठिकाणी येऊ शकतात। ओके, आता आपण सविस्तर बघूयात। बघा, पदाचे नाव व वेतन श्रेणी। सहाय्यक वाहतूक अधीक्षक कनिष्ठ, प्रथम 3 वर्षाकरिता तुमची जी वेतन श्रेणी आहे तर 4,600 ते 5,028 आणि 3 वर्षानंतर 7,660 ते 25,020। ओके, आता या वेतन श्रेणीमध्ये त्या ठिकाणी चेंजेस हे झालेले असतील। आता यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, शारीरिक पात्रता। ओके, आता बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची डिग्री किंवा पदवीधारक असणे आवश्यक, म्हणजे तुमच्या या ठिकाणी बीए झालेलं असेल, बीकॉम झालेलं असेल, इंजिनिअरिंग झालेलं असेल, फार्मसी झालेलं असेल, कोणत्याही शाखेतून तुमचं जर मुक्त विद्यापीठातूनही ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीधारक असणे आवश्यक। ओके, म्हणजे तुमची या ठिकाणी डिग्री झालेली पाहिजे, ग्रॅज्युएशन या ठिकाणी झालेलं पाहिजे। लक्षात घ्या, कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी चालणार आहेत। ओके, त्यानंतर अनुभव त्या ठिकाणी काय पाहिजे, वाहतूक क्षेत्रातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव। बघा, वाहतूक क्षेत्रातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे। राज्य परिवहन कर्मचाऱ्यांसाठी केवळ सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वरिष्ठ कारकून पदातील वाहतूक खाते शाखेचा कामाचा 2 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल। ओके, म्हणजे राज्य परिवहन कर्मचाऱ्यांसाठी केवळ, ओके, या ठिकाणी हा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे। त्यानंतर बघा, MSCIT पाहिजे, MSCIT तुम्ही पास पाहिजे, उत्तीर्ण पाहिजे, या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर बघा, तुमची उंची 163 सेंटीमीटर पाहिजे आणि महिला उमेदवारांसाठी उंची 153 सेंटीमीटर पाहिजे। त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, अवजड वाहतुकीची वाहने चालवण्याचा परवानाधारक असावा। ओके, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अवजड वाहन चालवण्याचं लायसन त्या ठिकाणी लागणार आहे, लक्षात घ्या। ओके, किंवा राज्य परिवहन महामंडळामध्ये प्रशिक्षणासाठी उपस्थित झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षाच्या मुदतीस अवजड वाहतुकीची वाहने चालवण्याचे लायसन्स सादर करणे आवश्यक।
ओके, तुमच्याकडे जर अवजड वाहन चालवण्याचं जे काही लायसन आहे तर ते नसेल तर तुमची जॉईनिंग झाल्यानंतर तुम्ही 2 वर्षामध्ये ते सबमिट करू शकता. ओके, हा प्लस पॉईंट तुमच्यासाठी आहे. ओके, त्या ठिकाणी काय पाहिजे, तुमचा वाहतूक क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. ओके, बाहेरचा प्रायव्हेट अनुभव असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहेत. ओके, त्यानंतर तुमची डिग्री झालेली पाहिजे, त्यानंतर तुमची MSCIT पाहिजे, तुमची उंची 163 सेंटीमीटर पाहिजे आणि तुमची जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे काही लायसन आहे अवजड वाहन चालवण्याचं ते तुम्ही जमा करू शकतात. लक्षात घ्या, हा प्लस पॉईंट आहे. त्यानंतर दुसरं जे काय आहे ते वाहतूक निरीक्षक. ओके, आता हे अतांत्रिक पद आहेत, लक्षात घ्या, हे अतांत्रिक पद आहेत. त्याच्यानंतर बघा वाहतूक निरीक्षक हे पण अतांत्रिक पद आहेत. ओके, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधारक म्हणजे सेम आहेत. त्याच्यानंतर वाहतूक क्षेत्रातील आता 1 वर्षाचा अनुभव पाहिजे याला वाहतूक निरीक्षकसाठी, 2 वर्षाचा नसेल तर या ठिकाणी चालणार आहे. त्याच्यानंतर MSCIT तुमची झालेली पाहिजे. त्यानंतर उंची सेम आहेत आणि या ठिकाणी तुमचं जे काही लायसन आहे अवजड वाहन चालवण्याचं तर ते 2 वर्षामध्ये तुम्ही सबमिट करू शकता. तुमची जॉईनिंग होईल तेव्हापासून. ओके, वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यासाठी सेम जी काही पात्रता आहे, त्यानंतर शैक्षणिक पात्रता असेल, त्यानंतर तुमची जी काही हाईट असेल, त्याच्यानंतर बाकीचे जे काही कामाचा अनुभव फक्त या ठिकाणी 1 वर्षाचा पाहिजे आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षकसाठी या ठिकाणी 2 वर्षाचा पाहिजे. ओके, आता बघा लेखाकार, लेखाकार कनिष्ठ यासाठी काय पाहिजे, तुमचं बीकॉम झालेलं पाहिजे. तुमचं जर बीकॉम झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि लेखापालाचा 1 वर्षाचा तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव पाहिजे आणि तुमची MSCIT पाहिजे. इतकंच तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. ओके, लेखाकार पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. बीकॉम मधनं तुम्हाला 1 वर्षाचा त्या ठिकाणी अनुभव पाहिजे लेखापाल कामाचा आणि तुमची MSCIT कंप्लीट पाहिजे. ओके, MSCIT या ठिकाणी बघा संगणक कोर्स उत्तीर्ण असावा. MSCIT तुमच्या या ठिकाणी कंपल्सरी आहेच, लक्षात घ्या. ओके, भंडार पर्यवेक्षक, भंडार पर्यवेक्षक यासाठी काय पाहिजे, वाणिज्य व विज्ञान शाखेचा पदवीधारक असणे आवश्यक. म्हणजे तुमचं बीकॉम किंवा BSc झालेले असेल तर अप्लाय करू शकतात. बीकॉम किंवा BSc झालेले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, भंडार पर्यवेक्षक साठी. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील शासनमान्य संस्थेची किमान पदविका 3 वर्ष मुदतीची असणे आवश्यक किंवा तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा डिप्लोमा पदविका दिलेल्या आहेत म्हणजे डिप्लोमा झालेला पाहिजे. ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकलचा डिप्लोमा झालेला असेल किंवा तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल ते बीकॉम मधनं किंवा त्या ठिकाणी BSc झालेले असेल. ओके, सायन्स किंवा कॉमर्स मधनं तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. कशासाठी, भंडार पर्यवेक्षकसाठी. आता या ठिकाणी काय दिलेले आहे, दुसरा पॉईंट, मोटारीचे सुटेभाग इत्यादी भांडार सामान हाताळणे व त्याच्या नोंदी ठेवणे व खरेदी करण्याबाबतचा 2 वर्षाचा व्यावहारिक अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे आणि MSCIT तुमची झालेली पाहिजे. या ठिकाणी एक्सपिरियन्स हा मस्ट आहे. त्याच्यानंतर भांडारपाल, भांडारपालसाठी तुमची जी काही शैक्षणिक पात्रता बघा, तुमची BSc किंवा बीकॉम झालेलं पाहिजे. सेम तुमचा डिप्लोमा ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल मधनं झालेला पाहिजे. त्याच्यानंतर सेम याची जी काही शैक्षणिक पात्रता आहे, त्यानंतर तुम्हाला जो अनुभव काय आहेत, मोटरीचे सुटेभाग इत्यादी भांडार सामान हाताळणे व त्याच्या नोंदी ठेवणे व खरेदी करण्याबाबतचा 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे आणि MSCIT तर पाहिजे. त्यानंतर बघा सुरक्षा निरीक्षक यासाठी तुमची कोणतीही डिग्री, कोणतीही पदवी झाली असेल तरी चालेल, BA, बीकॉम, BSc कोणतीही पदवी चालणार आहे. त्याच्यानंतर तुमची MSCIT झालेली पाहिजे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता उंची 165 सेंटीमीटर पुरुषांची आणि 155 सेंटीमीटर महिलांची उंची पाहिजे. ओके, आणि छाती 78 सेंटीमीटर फुगविता पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी लागू नाहीये नियम. ओके, आता शारीरिक क्षमतेची चाचणी 5 मिनिटात 1 किलोमीटर धावणे महिलांसाठी, 1 मिनिटात 200 मीटर धावणे. ओके, 5 मिनिटात 1 किलोमीटर धावणे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 1 मिनिटात 200 मीटर धावणे. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे बघा, पुलअप्स काढणे फक्त पुरुष उमेदवारांसाठी. त्यानंतर बघा सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, आता कुठल्याही शाखेची डिग्री या ठिकाणी चालणार आहेत. ओके, त्याच्यानंतर तुमची MSCIT झालेली पाहिजे. त्यानंतर तुमची जी काही उंची आहेत 165 पुरुषांसाठी आणि 155 महिलांसाठी उंची त्या ठिकाणी लागणार आहेत आणि 78 सेंटीमीटर न फुगविता पुरुषांसाठी, महिला उमेदवारांसाठी लागू नाही ते. ओके, त्याच्यानंतर शारीरिक क्षमतेची चाचणी ही पण सेम आहेत. ओके, जी शारीरिक क्षमतेची चाचणी सुरक्षा निरीक्षकसाठी आहे तर तीच सहाय्यक सुरक्षा निरीक्षकसाठीही आहे. आकर्षक यासाठी काय पाहिजे, तुमची कुठलीही डिग्री झालेली असेल तरी चालणार आहेत. मान्यताप्राप्त शासकीय संस्थेची अग्निशमनची पदविका असते म्हणजे डिप्लोमा. ओके, अग्निशमनचा जो काही डिप्लोमा आहे तर तो तुमचा झालेला पाहिजे. ओके, 2 मधील अर्हतेची समकक्ष सेना दलातील अर्हता ग्राह्य धरली जाईल. ओके, त्याच्यानंतर सेम या ठिकाणी उंची दिलेली आहे. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी तर ही त्या ठिकाणी सेम आहे. त्याच्यानंतर बघा
कनिष्ठ अभियंता स्थापत्य, आता या ठिकाणी तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे, सिव्हिलचा डिप्लोमा या ठिकाणी झालेला पाहिजे, तरच तुम्ही कनिष्ठ अभियंता या पदासाठी अप्लाय करू शकतात. स्थापत्य अभियांत्रिकेमधील शासनमान्य संस्थेची किमान पदविका म्हणजे तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे, स्थापत्य म्हणजे सिव्हिलचा डिप्लोमा झालेला पाहिजे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, यासाठी तुमचा काय पाहिजे, इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा झालेला पाहिजे, बाकी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अनुभव वगैरे तुम्हाला लागत नाही ते. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, यासाठी काय पाहिजे, यासाठी ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकलचा तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे, मोटार दुरुस्ती कार्यशाळेतील कामाचा 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे, आणि अवजड वाहनाचं जे काही लायसन आहे, अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे तर तो पाहिजे. कोणासाठी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकसाठी किंवा तांत्रिक सहाय्यक कनिष्ठसाठी. काय पाहिजे, तुमचा डिप्लोमा पाहिजे ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल मधनं, त्यानंतर 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे, आणि अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे तुमची जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षात तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकतात. त्याच्यानंतर बघा प्रभारक कनिष्ठ, यासाठी काय पाहिजे, ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकलचा तुमचा त्या ठिकाणी डिप्लोमा झालेला पाहिजे, त्याच्यानंतर 1 वर्षाचा अनुभव पाहिजे सेम, आणि तुमचा जो काही अवजड वाहन चालण्याचा परवाना आहे तर 2 वर्षात तुम्ही जॉईन झाल्यापासून जमा करणं आवश्यक आहे. ओके, आता बघा वरिष्ठ संगणित्र चालक कनिष्ठ, ओके, यासाठी काय पाहिजे, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संगणकीय माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदवीधारक, म्हणजे या ठिकाणी तुमची डिग्री पाहिजे, आयटी किंवा कॉम्प्युटरमध्ये तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, वरिष्ठ संगणित्र चालक या पदासाठी. ओके, आता तुमची वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आणि 18 ते 43 वर्ष ही मागासवर्गीय कॅटेगरीसाठी तुमची वयोमर्यादा त्या ठिकाणी असणार आहेत. आता तांत्रिक आणि अतांत्रिक पद कोणती आहेत, बघा वरिष्ठ संगणित्र चालक हे तांत्रिक पद आहेत, म्हणजे तुम्हाला पेपरला यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत, तुमचं जे काही पद आहेत पदासंबंधी प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत, आणि किती प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपण खाली बघूयात. ओके, त्याच्यानंतर बघा प्रभारक कनिष्ठ हे पण तांत्रिक पद आहे, त्या पदासंबंधित प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ हे पण तांत्रिक पद आहेत, त्या पदासंबंधी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता हे पण तांत्रिक पद आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल संबंधी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पण तांत्रिक पद आहेत, तुम्हाला सिव्हिल रिलेटेड प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आणि आपण वरती जे काही सर्व पद बघितलेली आहेत तर ते सर्व पद अतांत्रिक आहेत, त्यांना पदासंबंधी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार नाही ते. आता त्यांना सिलेबस काय असणार आहेत आणि तांत्रिकला सिलेबस काय असणार आहेत खाली आपण बघूयात. आता अतांत्रिक पद तुम्हाला त्या ठिकाणी समजलेली असतील, आणि त्याच्यासाठी आता सिलेबस काय असणार आहेत बघा, त्याच्यासाठी सिलेबस मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता चाचणी, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत, मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, त्याच्यानंतर तुमची ती बौद्धिक क्षमता चाचणी त्याचे 25 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत. 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास वेळ तुम्हाला त्या ठिकाणी राहणार आहेत, आणि एमसीक्यू पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तुमची होणार आहे. तर मित्रांनो अतांत्रिक जे काही सर्व पद आहेत तर त्याची तयारी आपल्या ए क्लास एज्युकेशन ऍपवरती करू शकतात, तसेच तांत्रिक पदाची तयारी आपल्या ए क्लास एज्युकेशन ऍपवरती तुम्ही करू शकतात. मित्रांनो मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, त्याच्यानंतर बौद्धिक क्षमता चाचणी, त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता येते. ओके, तर ह्या सर्व विषयांची तुम्ही परिपूर्ण तयारी आपल्या ए क्लास एज्युकेशन ऍपवरती करू शकतात. आपली बॅच त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेली आहे. तर बॅचला तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात 8669391631. ओके, अत्यंत कमी फीस मध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात आणि अभ्यास करू शकतात. आता जाहिरात आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ नसतो, लगेच तुमचे पेपर त्या ठिकाणी येत असतात, म्हणून सर्वांनी आतापासूनच अभ्यास करायचा आहे. तुमची जी काही परीक्षा आहेत एक 3 ते 4 महिन्यामध्ये तुमची जाहिरात त्या ठिकाणी मित्रांनो येऊ शकते. तुमच्याकडे 3 ते 4 महिने वेळ आहेत, ह्या टायमाचा त्या ठिकाणी तुम्ही चांगला उपयोग करून घ्यायचा आहे, युटिलाइज करून घ्यायचा आहे, आणि चांगला अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. आपलं जर ऍप तुम्ही इन्स्टॉल केलं तर त्याच्यावरती तुम्हाला परिपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करायला भेटणार आहे. तसंच सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. टेलिग्रामवरती आपले डेलीचे क्विज असेल, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज असेल, बाकी सर्व ज्या काही गोष्टी आहेत आपल्या टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात. आता तांत्रिकसाठी बघा, तांत्रिकसाठी काय चेंजेस आहेत. मराठी विषय तर आहेचे 20 प्रश्न, त्याच्यानंतर इंग्रजीला 20 प्रश्न, सामान्य ज्ञानला 20 प्रश्न, त्याच्यानंतर बौद्धिक क्षमता चाचणीला 20 प्रश्न आणि पदाशी संबंधित प्रश्न 20. ओके, पदाशी संबंधित फक्त 20 प्रश्न 40 मार्क्स आहेत, आणि बाकीचे सर्व 160 मार्क्स तुमचे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवरती 160 मार्क आहेत, आणि 40 मार्क फक्त पदाशी संबंधित आहेत. त्यासाठी तुम्हाला 160 मार्कचा अभ्यास अगोदर परफेक्ट करायचा आहे, आणि पदाशी संबंधित 20
प्रश्न त्या ठिकाणी आहेत, 40 मार्क्स आहेत, तर 20 पैकी कमीत कमी 10 ते 15 प्रश्न तुमचे त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात. तुमचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल मध्ये झालेला असेल, सिव्हिल मध्ये झालेला असेल आणि बाकीचे जे काही सर्व तांत्रिक पदं आहेत, तर तुमच्या पदासंबंधी तुम्हाला 20 पैकी 20 प्रश्न त्या ठिकाणी बरोबर यायलाच पाहिजे. 40 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला पडायलाच पाहिजे आणि बाकीचं तर हे सर्व विषय कॉमन आहेत. आता ह्या सर्व विषयांचा जर तुम्ही अभ्यास केला तर सरळ सेवेची कोणतीही भरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात. तर तुम्ही सर्वांनी आपल्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. A-क्लास एज्युकेशन ऍप सर्वांनी इन्स्टॉल करायचं आहे. तुमची परिपूर्ण तयारी त्याच्यावरती करून घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.